नमस्कार. आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाचे मोदक बनवणार आहोत. मऊ व लुसलुशीत मोदक आज आपण बनवणार आहोत. एक वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडेसे मीठ घालून कणिक आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे. कणिक घट्ट मळून घ्यायचे. हवा असेल तर रवाही वापरू शकतो. लावून कणिक साईडला ठेवायची आहे. कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. एका भांड्यामध्ये 1 चमचा तूप व बारीक किसलेले खोबरे व्यवस्थित भाजून घ्यायचे. खोबरं व्यवस्थित भाजून झाल्यावर त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालायचा आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. एक चमचा खसखस व 1 चमचा वेलची पूड घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, जास्त पण हाय करायची नाही, त्यामुळे करपण्याची शक्यता आहे. सारण आपण लालसरपणे भाजून घ्यायचे आहे. ते आपलं सारण तयार झालेलं आहे. पाण्याला तूप लावून घ्यायचे म्हणजे मोदक खाली चिटकणार नाही. कणकीचे बारीक गोळे करून पुरीच्या आकाराप्रमाणे लाटून घ्यायचे. अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या. व्यवस्थित हलक्या हाताने घ्या. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सारण ॲड करून कळ्या व्यवस्थितपणे बंद करायच्या आहेत. अशा पद्धतीने पंधरा ते 20 मिनिटं व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत. तयार आहेत उकडीचे मोदक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.